आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई जिने मला तिच्या पोटात 9 महिने वाढवलं, जिने मला हे जग दाखवलं, तिने काबाड कष्ट करून मला मोठं केलं, जिने मला चांगले संस्कार दिले, शिकून स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याचं बळ दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून माणसावर प्रेम करायला, आदर करायला शिकवलं। आपल्या जगण्यावर माती, पानं, फुलं, पक्षी, प्राणी सगळ्यावर जीव कसा लावायचा हे शिकवलं। माझी आई माझा आदर्श आहे। राजन, मला वाटलं होतं आईवर असं प्रेम करणारा तू एकटाच आहेस, पण नाही, ही मुलगी पण अगदी तुझ्यासारखीच आहे। माझी आई कुठं बी असली, काय बी करत असली, तरी बी तिचं माझ्याकडे बरोबर लक्ष असायचं। मी शिकून मोठं व्हावं यासाठी तिनं दिवस रात एक केलंय। मी जेव्हा जेव्हा आई हा शब्द म्हणतोय किंवा नुसता त्या शब्दाचा विचार बी करतोय की नाही, तरी मनात फक्त एकच भावना येते, आई माझी प्रेम, आई माझी माया, आई माझी आपुलकीची कुशी आणि आई माझी आपलं रक्षण करणारी, आपल्या समोर उभं असणारी आपली ढाल। माणूस जन्माला आल्यावरती त्याचा पहिला गुरु म्हणजे त्याची आईच असते आणि तीच त्याची दैवत असते। आईबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे, पण वेळेचं आणि या स्पर्धेची मर्यादा राखता कवी माधव जुलियन यांच्या प्रेम स्वरूप आई ह्या कवितेतील काही ओळी माझ्या लक्षात आहेत, त्या मी तुमच्या समोर बोलतो आणि माझं भाषण थांबवतो। वाटे इथून जावे, तुझ्या पुढे निजावे, नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे, वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया हस्तस्पद मंद झोके, हे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, पोटी ठरो न देवा ही एक आस मोठी।